मित्रांनो, आज आपण आलेलो आहे इस्लामपूर येथे आलेलो आहे. आपण पाठीमागे बघताय, या इकडे सान्या गाडीवर लिहिलेलं आहे महाराष्ट्र केसरी सान्या. हे नाव दिसतंय आपल्याला. ह्या बैलानं भरपूर इस्लामपूरचं नाव केलेलं होतं सान्या, आणि अशीच त्यांच्या दावणीला भरपूर बैल झाली. DK धाबा इस्लामपूर म्हणलं की सान्याचं नाव येतं. आबा आहेत. आबा नमस्कार. नमस्कार. आबा, आता परिचय सांगा तुमचा नवीन मुलांना. आता तुमचं नाव महाराष्ट्रात सगळीकडे आहे, पण नवीन आत्ताची जी पिढी आहे त्यांना पण परिचय सांगा. माझं नाव दीपक शामराव कदम, पेठ. माझे डेप्युटी सरपंच आणि DK धाबा इस्लामपूर पेठ आपल्या हॉटेलचं नाव आहे. हॉटेल व्यवसाय मोठा. आता आबा, कुठली कुठली बैल आहे ती? आपल्याकडे एक पक्षी आहे नवीन. पक्षा हम्म तो कुठून घेतलेला? हे सुरुल मधून घेतलेला. सुरुल मध्ये घेतलेला. त्याचा फायनल वगैरे? तिचे फायनल आहेत. आपण त्यांच्याकडे आज सेकंद मध्ये पाळलेले 25-30 फायनल आहेत. हा. आणि नंतर आपले ते 20-25 आहेत. 20-25 आहे ती. फायनल. ही वासरू वासरू झऱ्यातून नवीन आणलंय लहानपणी. खराब झाले, आजारी होतं मध्ये जरा. हा, आजार होतं. ही एक नवीन खरेदी केली टेम्पोतनं. आता आबा, ही तुम्ही तुमच्या दावणीला खिलारी मला कायम दिसते ती पहिल्यापासून, किंवा चणे आपला दुगल मधला आला. हा, मैसुरी. आता ह्या वासरात काय बघितलं घेताना, कोणाची पसंत आहे? ही पोरांची पसंत आहे. टेम्पोत सगळी लाईव्हर पोरं सगळे असल्यामुळे घेतलं तिने आपलं. चांगले दिसते म्हणून. हे किती महिन्याचं? 13-14? होय, 13-14 महिन्यात आहे. ह्याचं काय नाव? त्याचं नाव ती बैल, आमचा बैल एक पळत होता चन्या सुंदर. हा, त्या सुंदरचं नाव ठेवले आम्ही त्याचं. सुंदर. सुंदर. कुशेगावला 22 साली फायनल गाडी राहिली ती चन्या सुंदरची. सान्या सुंदरची एक नंबर केलेला तुम्ही घरच्या गाडीत. एक फायनल नाही झालं त्यावेळेला, पण ते गट शिमेल गाडी चांगली पळाली. ती फायनल त्यावेळी झालं नाही अंधार पडल्यामुळे. कारण सगळीकडे चर्चा होती ही गाडी एक नंबर करणार. ते बैल सुंदर नाव होते, त्या बैलाचं नाव त्यांनी कोंडात सुंदर ठेवलंय. हे झऱ्यातून आणलंय. ही बी झऱ्यात आणलंय? हा, ही झऱ्यातनं झालं. त्याचं फायनल वगैरे झालीत? ह्याची फायनल 4 झालेत. फायनल 4 झाली. हो. कांद्याला 2 नंबर झाला. वाळव्याला 2 ठिकाणी फायनल राहिलं. 3 वेळा झाला वाळव्याला. आणि 1-2-3 ठिकाणी गटाला लागले 3 आणि शिमेल मार खाल्ले. ट्रेनिंग शिक्षण चालू आहे. शिक्षण चालू आहे ना? शिक्षण चालू आहे. आबा, डावीने पळतोय ना? हा, डावी खांदी उजवी खांदी. डावीन जास्त पळतो, उजवीन कमी पळतो. मित्रांनो, आबांच्या धावणीचा इतिहास मोठा आहे. सगळा इतिहास जाणून घेऊया. सगळ्या नव्या जुन्या गोष्टी आणि नवीन मुलांना भरपूर नॉलेज येईल ही जर मुलाखत तुम्ही बघितली तर. कारण जुन्या लोकांच्या कुठनं शिकता येईल तेवढं कमीच आहे. आबा, सविस्तर सगळी माहिती घेऊया तुमच्या जीवनातली सगळी बसून. आबा, आता दावण आपली बघितली. गाडीवर तुम्ही चाण्याचं नाव टाकलंय, कारण चाण्यानं नाव साहजिक आहे. तुमचं महाराष्ट्रभर ज्या बैलांना नाव केलं त्या बैलाचं नाव तुमच्या घरात असेल किंवा तुमच्या धाब्यात असेल, सगळीकडे तुम्ही टाकणारच. आबा, ज्यावेळेस 1 नंबरातला बैल तयार होतो त्यावेळेस एक वेगळीच मैदानात गेल्यानंतर आपल्यासोबत लोक असतात किंवा चर्चा होत असते, प्रसिद्धी असते. त्यावेळेस सगळे असतात. ज्यावेळेस बैल पाळायचा कमी येतो त्यावेळेस काय होतं? कारण प्रसिद्धी वेळेस सगळेच असतात. मी आता सगळ्यांना हा प्रश्न विचारतो, जुन्या लोकांना. तुम्ही काय सांगता? प्रसिद्धी म्हणजे बैल कमी पळायला लागला की तसं काय नसते. हे खेळ आहे बैलगाड्यांचा. ही जनावर आहे 4 पायाचा माळा असल्यामुळं. एखादा बैल आता 1 नंबर नेहमीच पळत जाईल, एखादा 2 नंबर पळेल, एखादा 3 पळेल जाईल. तिथं आपल्याच बैलाने 1 नंबर असं हे नाही. ही शेवटी नदी आहे. कोणाच बैल कवा 1 नंबर पळेल तीच काही सांगता येत नाही. मी पण नाद केला 93 पासून आतापर्यंत बैल पळवले. माझ्या दावणीला फक्त गोलाला नेहमी एक बैल असतोच. कवा 1 नंबर होतो, कवा 4 होतो, कवा 5 होतो, कवा 2 आड्याला मार खातेत, कवा सलग आड्या 2-3 1 नंबर करतात. तसं काय नाही. हे खेळ आहे. या खेळामध्ये हार आहे, जीत आहे. कोण 1 नंबर करेल, कोण 2 नंबर करेल. आताच्या खेळामध्ये काय झालंय, बैलगाडी क्षेत्र हे मोठं झालंय. पहिली पूर्वी ठराविक बैलवाली हौसासाठी नाद करत होती. आता हे बक्षीस साठी बक्षीस काय व्हायला लागले की बैलगाडी क्षेत्रामध्ये बक्षिसाचं प्रमाण जास्त ठेवलेत. बैलगाडी बैलांकडून डिपॉझिट. पहिली पूर्वी बैल आम्ही जेव्हा पळवतो तर 93 पासून आत्ताच्या
पर्यंत म्हणजे मागले 1-2 वर्ष बंद पिरियड पर्यंत 500 रुपये मध्ये खेळ होत होता. 100 रुपये डिपॉझिट, 5,000 बक्षीस, 25 रुपये पण डिपॉझिट त्यावेळी काळात होतं. शेवट बक्षीस 700 रुपये, 500 रुपये होतं 5 नंबरला. आता 5 नंबरला 500, आता 5 नंबरला आता 7 बक्षीस, 10 बक्षीस, 10, 9 बक्षीस, 8-8 न गट, 9-9 न गट. आता जरा म्हणजे बैल आता ते बैलांचं कसं झालंय माहितीये का, की डिपॉझिट 10 लाख गोळा करायचं आणि 5 लाख वाटायचं. आणि त्यामुळे काय झालंय, बक्षीस 2 लाख ठेवायचं, 2.5 लाख ठेवायचं, डिपॉझिट जास्त ठेवायची. तो खेळ आता चालू झालाय. आणि त्यामुळे आता काय झालंय, ही तुमचं हे मीडियावाल्यांचं हे झालंय का नाही, म्हणजे दूरदर्शन सगळीकडे म्हणजे लाईव्ह झालं. लाईव्ह झालंय. लाईव्ह मध्ये माणूस काय करायला मोठेपणा दाखवायला लागलाय. मोठेपणा पहिले हे आमची बैल पळत होती, म्हणजे पहिली पूर्वीपासून जी आमची ठराविक वारणात ठेवलेली जिंती, तानाजी अप्पाजी, परत कराडची ठराविक मध्ये सातारा, पुणे. सातारमध्ये एक 10 जण नादवाले होते. सांगली जिल्ह्यामध्ये एक 10 जण नादवाले होते. कराड तालुक्यामध्ये एक 10 जण, मग ती जातीनिशी नादवाली होती. आता जी नाद बैल पळू ही प्रसिद्धीसाठी आणि 2 नंबरवाल्यांचा नाद चालू झालाय. 2 नंबर त्यावेळेला बैल 1 लाख 2 लाख म्हणजे 1 नंबरचा बैल मिळत होता टॉप मध्ये. आणि बघी त्या वेळेला बैलवाले 50 म्हणजे खेळाडू या क्षेत्रामध्ये. आज इस्लामपूरला अड्डा असला की 50 गाडी, कराडला अड्डा असला तरी 50-100 गाडी. ह्या सातारा, कराड, सांगली ह्या 3 जिल्ह्यामध्ये ज्यावेळी बैलगाड्या शेती भरत होत्या, त्यावेळेला एकमेकाला विचारून की हो यात्रेचा अड्डा आमचा आहे, मी अड्डा घेणार आहे, तुमची तारीख किती आहे, अशी मागफोड करायला लागत होती. त्यावेळेला नाद हा एक म्हणजे पहिला जे नाद होता ना, हे ह्याचा होता, म्हणजे जिव्हाळ्याचा होता, जिव्हाळ्याचा. आता जे नाद आहे हे फक्त प्रसिद्धी, नाव आणि जाहिरात. आणि बैल किमती पण त्यामुळे जास्त झालेत. काही दिवसानं मला वाटतं स्टेडियम पण होतील आता. म्हणजे ह्याच्या मुख्यमंत्री पुढारी बिन आता हे क्रिकेटगत पण त्यांचं ते करतील, पैसे मिळवायचं. आता हे पैसे मिळवायचा उद्योग चालू झाले. आता सर्वसाधारण तुम्ही समजा, आम्ही ज्या वेळेला बैल पळत होतो म्हणजे लय जिकरी झाली तर 25 लॉट, म्हणजे 5-5 नाही 5 लॉटच पडत नव्हतं. 5 फाट्या पाडायला म्हणजे 3च पाडायची कंडिशन होती. त्यावेळी पूर्वीला जी बैल होती नाही पडत, आणि ठराविकच बैल होते. आता काय झाले, ना जास्त झालाय आणि डिपॉझिट गोळा करायचं, 10 लाख 5 लाख वाटायचं. असं आता प्रत्येक भागात रोज 4 आठ व्हायला लागले, तरी पळायची जागा नाही. अशी हे प्रसिद्धीमुळे ही बैलगाडी क्षेत्र झाले. ही अशी कंडिशन आहे ह्या पद्धतीला. आणि आता जे बैल जे ठराविक पळतात, ठराविक म्हणजे मी पण माझे पण पळतात, कोणाचे पण असं नाही. तर हे आता जर वायदीचं प्रसिद्ध जास्त झाले. एखादा बैल जर ठराविक चांगला पळत असला तर 50,000 वायदी, बक्षीस लाख असलं तर आधी 50 दे, बक्षीस मधलं निम्म. काही बैल अखंड बक्षीस घेतात. मग हे काय आता ती 2 नंबरवाली जी आहे ती प्रसिद्धीसाठी, आपला बैल चर्चेत यासाठी आधीच 50 दे, लाख दे, अशी पण करून बैल पळवायला लागले. त्यामुळे हे खेळ जी गोरगरीब आहेत ही चुत्ताड मारणार आहेत 100%. शिव जातीनिशी खेळ नंदीच आहे. हे पैसे मिळायचा खेळ कोणी करू नये. जिथे असेल तिथं ठराविक प्रमाणे नाद आहे, जाईल गेले की गाडी व्यवस्थित पळवा. आता प्रत्येक जणांनी हे प्रसिद्धीमुळं खेळ जे असतात त्याला तुम्हाला आता माहितच आहे. तुम्ही आता फिरताय प्रत्येक मैदानमध्ये, कोण कोण मैदानमध्ये उतरले, कोण कोण आले. आम्ही त्यावेळेला संध्याकाळ पण कोणाला कळत नव्हती ह्याड्यात कोणी 1 नंबर केलाय. ते आता मैदानात तुम्ही 7 वाजताच कळते ह्या मैदानात कोणचा बैल आलाय, पायरा कोणा सांगा. आता संघर्ष चाललाय. 8-8 दिवस त्याची चर्चा चालत्या, ह्याच्या संघी हो पायरा आहे, ह्याच्या संघ तो पायरा आहे. त्यावेळी आमच्या इथं 8-8 दिवस आमच्या वेळी पूर्वी बैल पळवत होते. एक वर्ष एक बैल, दोन्ही बैल एकत्रच पळवत होते. पैर पण फुटत नव्हतं. आणि माणसं पहिले जरा शब्दाला जागत होती. फोन केला की समजा मला कोणी पण 7 भागातून फोन केला, मी पण कोणाला 7 भागातून फोन, बाबा माझ्या अमुक ठिकाणी अड्डा आहे, बैलगाडी शिरते, गावाजवळचा अड्डा आहे, मला तुमचा बैल पाहिजे. फोन केला की बैल येत होता. आता गावाजवळचा अड्डा आहे म्हटलं की ते आधीच मग मला 50,000 दे, मग मी तुझ्या गावा येतो. असं परिस्थिती आता झाली. त्यामुळं हे काही खेळात म्हणजे आता हे आहे दम नाही, अशी परिस्थिती झाली. आबा, आता तुम्ही सगळं सांगितलं त्यावेळेची आणि आत्ताची परिस्थिती. आता जी तुमच्यासारखी लोक आहेत का, तुमच्यासारखी जे जुने खेळाडू की बाबा
4-4, 5-5 वर्ष तुमची बैल आहेत ना, तुमच्या दावणीची किंवा जुन्या लोकांच्या कुठल्या 6-6, 5-5 वर्ष जाईल तिथं वर्चस्व, 1-1 नंबर 2-2 नंबर करायची, ती लोक या नादात आता मैदानात कमी दिसायला लागले. असं काय होतंय हो? नाही आता खेळच ह्या मोठा झालाय ना, या तुमच्या हे लयमुळे नाही खेळच मोठा झालाय. त्यामुळं आता जी ते प्रत्येक जण उठते नादच करायला लागले. प्रत्येक जण उठायचं, बैल घ्यायची, खोंड घ्यायची, पण नावासाठी प्रसिद्धीसाठी बैल माणसं पळवायला लागल्यात. आणि 2 नंबर वाल्यांचं ह्याच्यात जास्त हे आहेत, म्हणजे वर्षशिवाय ज्यांना मग वायदी द्यायची. आता बैल 50-50 लाखाची बैल घ्यायला लागलेत ना, कोटी रुपये सांगते. कोटी रुपये मध्ये मी आतापर्यंत 20 वर्ष कोटी रुपये मिळवलं असेल, घालविलेलं नाही बैल. म्हणजे मी बैल 10,000, 15,000, 20,000 मी ज्या वेळेस सुरुवातीला एक 97-98 ला बैल घेतला होता वडूदला, बावऱ्या म्हणून माझा बैल होता, तेव्हा मी तो 75,000 रुपये आणून तो 1 नंबर सगळ्या बैला संग पळाला 3 वर्ष सलग. म्हणजे सलग 3 वर्ष 1 नंबर करत नव्हता. म्हणजे गुलाल नेहमी असायचे, 1 नंबर, कवा 2 नंबर, कवा 3 नंबर, कवा 5 नंबर, कवा मार खायचा होता. मग त्यावेळी लाख रुपयाचे बैल 2-2, 3-3 वर्ष पळवते. आता 50-50 लाख कोटी रुपये बैलांची किमती झालेत. त्यामुळे ती लहान सहान माणसांचं हे खेळ व्यवस्थित राहिलेला नाही. म्हणजे आपलं नावासाठी नाद आहे ते. आता मला माझी बैल गुलाला राहतात न राहतात, मग बैल पळवतोच आहे. दादा एक बैल आहे, ते एक बैल आहे. खोंड एक नवीन मी घेतला, मी 1,11,000 घेतलाय. त्याच्याकडे आता माझ्याकडे 4 गुलाल आणि 4 महिन्यात वाढत जातील. त्याला कोटी रुपये खर्च करून नाद पुरावत नाही. मग काय करायला लागलं, कोटी रुपये खर्च करायचं, 50 लाख रुपये खर्च करायचं, बैल एखादा चांगला घ्यायचा, मग ते व्यवस्थित पळतोय नाही पळतोय, आणि मग ती परत डोक्याला टेन्शन, पैसे गुंतवणूक करायची. हे आपण काय कसं आपला नाद हे ह्याच्यात आहे, जातीवान आहे. आपण काय करणार, वखांड वस्तू तयार करायची आणि त्यापासून ते माणसांनी पळवून द्यावायची. हे आपला खेळ आहे. 50 लाख रुपयाचे बैल जर आपण घेऊन पळवत बसलो, जर समजा ते लकीने जर नाही पळाला, काय जर घोटाळा झाला, तर आपल्याला ते सोसणार आहे का? त्यामुळे जे आताची पूर्वीची जी नादवाली आहेत, पूर्वी जे जातीवान म्हणजे ठराविक भागात जे सगळे आहेत, अजून आहेत, की ती बैल घेऊन अशी दाराची बैल घेऊन पळवत नाहीत. एखादा छोटा नाद आहे, 1,00,000-2 लाख रुपये पर्यंत घेतलेले, बाबा माझं नाव जर कमी आलंय, कुठं जर चर्चा जाईल हो करेल, असे 1 कोट 50 लाखाची बैल आता सध्या आहे. जुने नादवाले घेत नाहीत. आता ह्याच्यात कसं ज्याचं 2 नंबर आहे, पैसा ज्याचा भरपूर आहे, आता करायचं काय, ह्याच्यात असलीच माणसं ही या खेळात जास्त उतरलेले आहेत. त्यामुळं जुने नादवाले जरा शांतच आहेत, थांबत नाही. जुने नादवाले थांबत नाही. ही आज ना उद्या त्यांचं हाय घालमीर चालूच आहे ना, चर्चा चालू होणार की. लहानात मोठं त्यांना सवय असल्यामुळे ते ऐकत नाहीत. आता ही नवीन पिढी 1-2 वर्ष नाद करतील, 3 वर्ष करतील. ज्या वेळेला आपल्यातलं संपूर्ण संपलं खिशातलं, त्यावेळी ते येते ताळ्यावर, बाबा आता आपण काय केलं, आता ह्या बैला किती खर्च केला, किती रुपये मिळवलं, आपण एक 50 लाखाचा बैल घेतलाय. काय आता पहिलेचे 50 लाखाचा बैल घेऊन त्याच्यात नावासाठी पळविते, तर तो टिकून पाळायला पाहिजे. मग आपण थोडक्यात मजा व्हावी ह्या पद्धतीनेच ह्या खेळात उतराव. कुठल्याही नवीन पिढीनं पण कोणी पण नाद करा बैल पळवायचा. ह्या थोडक्यात आपल्याला बैल गेला की बैल गुलालाच राहिला पाहिजे. निदान 5 नंबरला राहते, निदान 2,000 रुपये बक्षीस मिळाले तर त्याच्यात टेम्पो मध्ये येणार जाणार खर्च तर भागावा. तुम्ही 10 जर पळवून जर गटालाच मार खाते असला तर एकाचीच बारी येणार ना. त्यामुळे खेळ कुणीही करताना खेळ सगळ्यांनी करा. हे काय माझाच आहे, मीच पूर्वीपासून बैल पळवतील, माझ्या शोकाने पळवू नये ही मला तशी माझी भावना नाही. फक्त कुणीही खेळ करा, नवीन माणसानं करा, जुन्या माणसानं करा, फक्त ह्या खेळात बुडू नका. म्हणजे बैल जास्त दरात घ्यायचा, नावासाठी प्रसिद्धीसाठी पळवायचा, वायद्याला 50,000 रुपये द्यायचं आणि नंतर बैल पळवायचे, अशी प्रसिद्धी करून बैल पळवू नका. आज पैसे आहेत, उद्या नसतील. तो पैसा एकदा सापला की ते काही बैल फेडत नसतो. त्याचा उपयोग त्याला अन्न, खाद्य, पाणी, डॉक्टर, औषध उपचार, त्याची वैरण, टेम्पो भाडं, ह्याच्या वाऱ्याने त्याच्यावरील बक्षीस. मग तुम्ही 20-20 अड्डे, 40-40 अड्डे मार खायला लागला तर मग बैल थांबवा ना. कुठं तर ठराविक ठिकाणी आपल्याला आपली गॅरंटी वाटत नाही तोपर्यंत बैल शांत घ्या. आपल्याला जेवढं वाटलं बाबा आज मी 100% मला गाड्या होते, तिथे तुम्ही उतरा ना जरूर. आता काय झालंय, प्रत्येक जण उठले की रोज पळवायलाच. आता ठराविक रोज 10 असलं तरी 40-50 गट पडते. त्यावेळेला आम्ही 93 पासून बैल पळवतो, त्यावेळेला 8 दिवसाला एक अड्डा होत होता. आम्ही आतुरतेने त्या बाईला अड्ड्याची वाट बघत होतो. बाबा आज अड्डा कुठं होणार आहे, पुशेगाला होणार आहे, आज अड्डा कुठं होणार, कोरेगाल होणार आहे, आज अड्डा कुठं होणार, तांदूळवाडीला साताऱ्यात होणार आहे, नाहीतर तुमच्या आटपाडीत होत्या, विट्यात होत्या,
आमच्या पेट्याला अड्डा होते म्हणजे आमच्या ठराव पहिलं यात्रेत अड्डा होत होतं यात्रेचं. ते यात्रेच्या अड्ड्यात आवर्जून माणसं जाहिरात वाटायची. आता 2 मिनिटात आज संध्याकाळ लगेच क्लिक केलं की सकाळ बैलगाड्या जमा झाल्या. तसं त्यावेळेला 8-8 दिवस प्रसिद्धी प्रत्येक गाड्यावर फुकरायचं आणि ते जाहिरात यात्रेची जाहिरात मोठी काढून त्याला ती बैलाचे चित्र परत कुस्त्यांचं सगळं जाहिरात पूर्ण यात्रा कमिटीची हे वाटप. आणि ते नंतर माणसाने 8 दिवसांनी काढणार की अमुक ठिकाणी बैलगाडी शिरते आहेत तिथं आपण जायचं आपला बैल पळवायचं. मग ती आधीच तयारी. मग आता जो खेळ राहिलेला नाही बरोबर. आता काय झाले आता मोबाईलवर 0 मिनिटात टाकते ती जाहिरात की लगेच पहिलं 2 मिनिटात झाली की उद्या सकाळ 8:07 चालू. पहिला अड्डा माणसं जेवण खाऊन काय ठराविक माणसं जेवण खाऊन अड्डा करायचं होते. त्यावेळेला 5ला माणसं 6ला फायनल करून घरी येत होती. आता काय वेळेला सकाळी आदल्या दिवशी गाडी नोंद संध्याकाळ लॉट पाडायचं दिवसभर 8 पर्यंत संध्याकाळ फायनल होत नाही अशी परिस्थिती आता म्हणजे ह्याच्यामुळे झाली आहे तुमच्या प्रसिद्धीसाठी. आबा तुम्ही सांगितलं आता ती पहिले प्रिंट अशा छापायची ती आणि त्या भिंतीवर आम्ही पण मित्रांनो मला तो काळ आठवला. लहान होतो मी. सगळ्या गावागावातनी ते ना ती बैलांच्या लावायची कुस्तीचा एका साईडला असायचं आणि ब्लॅक अँड व्हाईट असायचं भिंतीवरनी लावून यायची. ती दिवस वेगळंच होतं. ते त्यावेळेचं काळच वेगळा होता. त्यावेळेला मोबाईल पण नव्हता ना. माणूस पायऱ्या करायचं म्हटलं तर इथं किक मारायचं आणि साताऱ्याला जायचं. त्यावेळेस उत्सुकता माणसाला भरपूर होती. त्यावेळी माणूस तिथे एवढ्या लांब गेल्यानंतर समजा माझ्या भागात जर पुण्यातून एखादा माणूस माझ्यासाठी जर पायऱ्याला आला तर बाबा एवढ्या लांब माणसाला आबरूतून आपण तिथे जाणार. भले बाबा माझी ताकद नाही मला 1-2 हजार रुपये भाडे दे मी तुझ्या तिथे शब्दात तुझ्या जगतो. आता ती परिस्थिती राहिली. आता मोबाईलवर लगेच 50,000 टाक सकाळी बैल 6,000 आहे. ही परिस्थिती आता चालू झाली. आबा जुन्या काळात ना तुमच्या काळात मी स्वतः डोळ्याने बघितल्या माझ्या मी लहानपणी बसण ह्या क्षेत्रात आहे. 4-4, 5-5 वर्ष एका मालकाचीच बैल एक नंबर करायची 2 नंबर असं का आत्ता बघायला भेटत नाही. आता 1 नंबर केला की दुसऱ्या दिवशी गटाला माराय. आता पूर्वीची माणसं ही होती हो म्हणजे जातीनिशच होते खरं म्हणजे त्यांचा जातीचा नाद होता खानदानी. आता ही ती तुम्हाला मगाशी मी म्हणते परिस्थितीसाठी बैल पळवित बैल पण त्या लेवलचे झालेले आहेत. मालक बघतोय तसा बैल बघतोय. आज 1 नंबर करून द्यायचा आणि 10 मार खायचा ही परिस्थिती आता झालेली आहे. पूर्वी कसं व्हायचं जाईल आणि पूर्वी कसं होत होतं पूर्वी जरा ठराविक ठिकाणी वशीलबाजी होत होती. म्हणजे गावचा भाऊ माझ्या आज पेटला अड्डा आहे माझी गावची यात्रा आहे मला एखादा चांगला गावासाठी पायरा देत होती ती. म्हणजे त्यावेळेला सहानुभूती होती गाडीवानांची. पूर्वीच्या गाडीवानाची सहानुभूती होती. बाबा डिके बाबा पेठ यांची बाबा यात्रा आहे बाबा इस्लामपुरात नाही तर कुठला करारचा 1 नंबरचा टॉपचा बैल पळतोय आणि माझा एक जरा त्या लेवलचा आहे म्हणजे 3 नंबरचा आहे 2 नंबरचा आहे. मग 1 नंबरचा बैल जर पडतात मी त्याला जर गावापुरतं तर त्यावेळेला ठरवत होती बाबा हे गावापुरता त्यांची 100% पायरा होणार. त्यावेळेला अशी आमची सांगड होती पूर्वी ज्या वेळेला पूर्वीचा नाच चालू होता त्यावेळेला. आता काय नाच कसा झाला माहिती त्यावेळी शिरेल निशमी होती आणि त्यावेळी खुरास होत होता आमच्यात. त्यावेळेला पूर्वीची बैल 100 पळत होती नाचवाली जातीवंत त्यावेळेला आमच्यात खुरास होत होता. समजा जर मला आज 1 नंबर जर माझ्या गाडी घेतला तर माझी गाडी मारायची तुम्ही प्रयत्न करत होता. त्यावेळी कसं होतं शिरेल निशमी होती गट त्यावेळेला सकाळ गाडी गट नोंदणी पेट होतो म्हणजे मैदानमध्ये होत होते. सकाळी 10, 10:30 पर्यंत 11 पर्यंत बैल सगळी जमा होत होते. त्यानंतर सगळे लॉट टाकत होते. त्यावेळेला मी जर 5व्या गटात पळालो आणि समजा जर 3 शिमी होणार असला आणि माझी जर 2ऱ्या शिमीत पळत असली तुम्हाला मला गाडी मारायची असली तुम्ही 6व्या गटात गाडी नोंदवत होता म्हणजे हा नव्हता ती ईर्ष्याच होती. आता ती ईर्ष्या राहिली ना. आता काय झाले आधी लॉट पाडून संध्याकाळी लॉट पाडायचं आणि सकाळी जाऊन पळायचं. त्यामुळे उद्या कोण कुठं पळेल ही गॅरंटी नाही. त्यामुळे जो मध्ये पळेल तो 100% फायनल राहतो. कारण 10 गाड्यात त्यात मारायचं 10 गाड्यात पळायचं असते 10 गाड्यात. त्यामुळे कोण कुठं पळेल ही आत्ताच्या बैलांची परिस्थिती गॅरंटी नाही. 1 नंबर करेल 2 नंबर करेल एखादा आज 1 नंबर करते उद्या गटात बिन समजा तो गटाला लागला चान्स आहे गटाला आपल्याला आपण 2-3 गाड्या टाकायच्या 4 गाड्या. आता काय झाले माणूस गट काढायसाठी आता 1000 रुपये 5-5 हजार रुपये घालवते. त्यावेळेला आम्ही 100 रुपये एकच गाडी नोंदवतो. आता गाडी नोंदवाय माणूस 5,000 घालतो. आम्ही 100 रुपये गाडी नोंदवून बैल पळवित होतो. मग 5,000 कुठं 100 कुठं. मग आता ही काय लागेल का नाच करायचं पुरा होईल ही परिस्थिती आत्ताची झालेली. त्यावेळेच्या आता तुमच्या बोलल्यातनं काय समजते माहितीये का
त्यावेळेचे जे बैलगाडी मालक होते त्यांचा बैलावर ठाम विश्वास होता. विश्वास एकच चिठ्ठी. एकच चिठ्ठी. आमचं जर ठरवलं नाही, समजा तुमचा आणि माझा बैल एक नंबर पळतोय आणि आपल्याला जर क्रॉस एखाद्याचा आहे, तिची गाडी मारायची आहे, तर आपल्या बैलावर विश्वास पूर्ण होता ना. उद्या त्यांच्या गटाला शिमेला आपण घालणारच. त्याला काही वेळेला असं आमचा ते क्रॉस होते. त्याला आज म्हणजे चोरस असायची, तुझी लागेल नाही माझी लागेल. आता काय करते माहिती का, ठराविक बैल असे लॉट चुकवून पाहिजेत आणि ठराविक एखाद्यावर लॉट एका शिमेत येते, ठराविक फुटून पाहिजे. त्यामुळं ती एखाद्या जर टॉपच्या आता गाडी एक नंबरची मध्ये पळायला लागली, त्याच्यात 1-2-3 गाड्या कड्याला एखादी गाडी जर टॉपची पळायली तर बकासूर आता समजा बाहेरनं पळायला लागला, उजवी साईड मारच खाणार, दाबणार. मग आज एखादी जर चांगली गाडी लागली टॉपची, ती मग ती त्याला मारतात ना. असं कोरास व्हायला लागलं. आणि आता कसं झालं, ही परिस्थितीमुळे खेळ मोठा झाला आणि बक्षीस जास्त असल्यामुळे काय झाले, पब्लिक सिटी जास्त झाल्या, पब्लिक यायला लागले. आम्ही त्यावेळेला ठराविक माणसं म्हणजे 200 नाही 300 माणसं खचून, गाडीवान 100-150, ड्रायव्हर सहित टेम्पो ड्रायव्हर सगळी 200 आणि गावात 300, 500 माणसावर बैल म्हणजे बैलगाडी शिरती भरत होत्या. झेंडा पडल्यापासून 1000 फुटात 700 फुटापर्यंत माणूस तुम्हाला दिसत नव्हता आणि मोर्च्या 400 फुटात माणसं निवांत बसून बघत होती. 1 ना 2 स्टॉल, हाटेचं चहा पाण्याचं नाहीतर हेच असायचं. आता स्टॉलापासून झेंड्यापर्यंत सगळं स्टॉल आणि सगळे पब्लिक आणि सगळे बॅनर सिटीचं वीज झाले. आता ती झाल्या ना. त्यामुळे काय होते, 10 गाड्यानं जास्त स्पीडमध्ये ठराविककडे जे बैल असते ते मार खातात, म्हणजे पब्लिक जास्त असल्यामुळं असं होते. काही जे गाडी मध्ये लागत तो जाता आणि जो पळणार आहे ते बिन पळून राहतोच की बाहेरनं. याला पळायचा जो पळतोय तो पळून राहणार. म्हणजे जे बैल तुम्ही काय म्हणला, आज 1 नंबर करणार बैल उद्या गावत नाही, समजा तो लकीली बाहेर आला त्यामुळे तो मार खातोय. कारण आता पब्लिकच जास्त झालंय ना ह्या खेळात. त्यावेळेला माणूस ठराविक, आता किती माणसं असायची, एका टेम्पोत 2-3, आता माणसं 30-40 एका टेम्पो मागणं असतील, एका बैला माग. आणि बघे पण जास्त झाले ना. म्हणजे ती मोबाईलच्या ह्याच्यामुळे काय झालंय, माणसाला सगळ्यांनी हाऊस वाटायला लागली. आयला ह्यो जी बैल पळते मी पण पळू, मी पण आता उद्या नाद करू, असे तर प्रत्येकजण नादच करायला लागले. ते अशी परिस्थिती झाली आता ह्या परिस्थितीत. आता तुम्ही सांगितलं ही नाद अशी करायला लागलीत की ज्याला त्याला वाटतंय माझं एखादं वास्त्र असावं, नाव असावं. ह्यामुळे काय होतं, हे किती दिवस नादात टिकतेले? काय खिशात पैसे आहे तोपर्यंत एकदा कर्ज भरायला झाले बंद होणार. खिशात आहे पैसे आहे तोपर्यंत बैल पळणार. वायदेला पैसे द्यायचं, आता वायदे देते. आता जे नवीन पोराची नाद करायला लागली खोंडवाली, आता एखाद्याचा ठराविक खोंड पळतोय. आता काय झालं या खेळात, ज्याचा टॉपचा बैल पळतोय ते खोंडवाले त्याला पैसे देतील नावासाठी, प्रसिद्धीसाठी, माझा खोंड चर्चेत यासाठी की 20 घे, 25 घे, 5 घे, 10 घे. खोंडवाली आता बैलवाल्याकडे वायदे घ्यायला लागले. आता नवीन जी पोरं पिढी जी बैल नाद करायला लागले खोंड घेऊन, ती खोंड आता जी टॉप मध्ये, आता हे माझा बैल टॉपचा पळतोय, ह्याला खोंड घालायला तर नवीन पोरांच्या मागायला लागला तुझं खोंड मला. हे खेळ उलटा पण आहे सुलटा पण आहे. त्यामुळे ह्याच्यात कोण वर जाईल आणि खोंड खाल्ले जाईल हे काही सांगता येत नाही. ते नवा येऊन दे नाही जुना असू दे, एखादा नवा एखादा आता ते मोहित धुमाळ आता तुम्ही चर्चेत बघा, असं एखादं बैल पळायला लागल्यानंतर नाव येते चर्चेत. तर ही नाव कायम राहावं. कुठल्याही बैलगाड्यांना बैलगाडी याने नाद केला तर निदान 5 वर्ष 10 वर्ष नाव राहावं बाबा, की बाबा असं DK धाबा इस्लामची 10 वर्ष चर्चेत गाडी पळत होती. एखादं वर्ष जनावर कमी जास्त पळेल, मार खाईल, काय होईल. मी आता 2 वर्ष झाले वरच्या भागात नाही, तुमच्या कराड भागात, तुमच्या सातारा, कराड, पुणे, बिणे जिल्ह्यात सुरुवातीला बैल मी 7.5 लाखाला गेलो, पळालो ना 4-5 ठिकाणी फायनल राहिलो मागल्या वर्षी. आता मी एक बैल आजार असल्यामुळे आलोच नाही ना. तर लहान कोंड आहेत, आपल्याला कळते ना बाबा ह्याची काय परिस्थिती आहे, आपण काय करायला लागेल. मी जर हाय बैल माझ्यावर पळतो म्हणून जर रोज तुमच्या पुणे भागात जर पळवायच्या भागात गेलो, रोज 10,000 खर्च गेला तर मग हे काय लागेल, मग ते नादच करायला लागणार, त्याच्यात हे होणार आपल्याला. मग ते थांबल्याला चांगलं ना. थोडं बाबा कारण हलका असं अड्डा असेल तिथं जायचं, तिथं जवळ बापाला गुलाला राहील. हे जो हे करील तुझ्या नादात टिकणार आहे 100%. नाही परिस्थितीसाठी मोठ्या अड्ड्यात 2 लाखाचा, आता आमच्या इथं 1 तारखेला अड्डा आहेच की आता 3.5 लाखाचा. मग तिथं आता ते वरच्या ठराविक गाडी आल्या ना स्पीडच्या, हे आमच्या इथे आता चुत्ताड मिळणार. 100 गाड्या तिने 2,000-3,000 डिपॉझिट तिने हे करायचं तर जाणार. गावतंय का बघ्या, गावतंय का बघ्या. आजपर्यंत तिथे काही झाली चालू आता. आबा मग ती तुमच्यासारखी जुन्या अनुभवी लोक आहेत ना या क्षेत्रात, तीच कायम टिकतील असं वाटायला लागले.
ना तसं काय एखाद्याचा खेळ आहे हो. हम्म. मी काय म्हणतोय, खेळ हे सगळ्यांनीच केला पाहिजे, फक्त आपलं ही ठेवून करा. म्हणजे एकाएकी बाबा इकलंच पाहिजे नावासाठी एकाएकी करून नाद करू नका. आपली खिशीत ती 2 रुपये आहे तर त्याच्याला आपण रुपयाच खर्च करा. रुपये जर शिल्लक ठेवलं पाहिजे. आता खिशात 2 रुपये आणि 10 रुपये रोज जर खर्चायला लागला तर मग ती नाद पूर्ण होत नाही. तो म्हणजे आपल्याला त्याच्यात ही राहत नाही, तत्व राहत नाही. मग तुम्ही काय म्हणणार, हाय तोपर्यंत 10 रुपये खर्चलं, उद्या आणायचं कुठलं, अशा परिस्थिती तुम्ही नाद बंद करणार. त्यामुळे तुम्ही करा, आपलं जागा आहे तेवढीच पाय पसारा. नावासाठी पैशासाठी 50-50 लाखाची 20-20 लाखाची बैल घेऊन असे पळवू नका. आणि वायदे देऊन बैल पळवू नका. एखादा दुसरा तयार करा, 2 तयार करा. आपल्या घरात स्वतः जाती 2 तयार करा. त्यांनी ट्रेनिंग द्या, तालिमी द्या. आपल्या ज्यावेळी वाटेल त्यावेळी ते शिर्तीमध्ये उतरा. तुम्ही भाडं वायदे देऊन बैल पळवू नका. अशी म्हणजे नवीन पिढीला. आबा आता जुन्यातली बैल बघितली ना, त्यावेळेस मीडिया नव्हतं, काय नव्हतं, तरी ती काल नाव अजून चर्चा जिवंत आहेत. आता चाण्या म्हणलं, DK दाबा इस्लामपूर म्हणलं, तुमच्या चाण्याचं नाव अजून पण लोकांच्या तोंडात येतं. जुन्यातल्या बैलांची नाव अजून जिवंत आहेत. ती बैल त्या लेवलनं पळालेत ना, चर्चेत पळालेले आहेत. म्हणजे नेहमी चर्चेत 5-5 वर्ष 10-10 वर्ष नेहमी ती मालकाचं नाव तिने हे केलंय ना. DK दाबा इस्लामपूर. आता तानाच्या पायी बैल पळवते, त्याने कराडी सध्यापूरचे ताना धना शिंदेच पळवते ती. ज्याची बैल जे ठराविक जी पळालेत, वारणा हॉटेलवर पळावी अशी ठराविक जी बैल पळवते ती सुरुवातीला सातारा भागातली, ती त्यावेळी कसं होत होतं, 5-5 4-4 वर्ष त्यांच्याकडे जातीवर नाद असल्यामुळे ती बैल ती नावं चर्चेत राहिली, ती बुडली नाहीत. तिने असं खर्च करून 25,000 वायदे 50,000 वायदे देऊन तुझा पायरा कर, ह्याचा पायरा कर, कसा त्यावेळेला माणसं काय होते, फोनवर एकमेकाला बैल देत होती. आज माझा तुमचा बैल पळाला तर उद्या तुमच्या सांगडीत असला तर मी त्याला देणार, तुम्ही त्याला देणार, असा खेळ करत होता. आणि त्यावेळेला सांगत होते की एकमेकाला सांभाळून माझा जर बैल 1 नंबर पळत असला तर तो बैल उद्या त्या अड्ड्यावर पळायचा तर त्याच्या संघ. आज अड्ड्या हे तर पळत होता. आता तो खेळ राहिलेला नाही. आता प्रत्येक जण कसं वायदी 50 आज रोज बैल पळतो. आम्ही त्यावेळेला पूर्वी बैल पळवतो 8 दिवसानं बैल पळवतो, 4 दिवसानं 5 दिवस. बैलाच्या स्वतः बैल थांबून पळायला पाहिजे. तो बैल 4-4 5-5 वर्ष टिकून पळतो. आताच्या परिस्थितीत काय झाले, रोज बैल पळवते, त्यामुळे ती बैल टिकन झाली ती. आणि गॅरंटी लागणार की 1 नंबर करेल आणि मी उद्या जाऊन ह्याची गाडी मारेन. त्यामुळे ती बैल पण काय करते, मालकाकडे धरसोड करते. रोज बैल पळवून पळत नाहीत. त्यांना विश्रांती देऊन 8-10 दिवसातनं निदान 1-5 दिवसात जर बैल बसवून त्याला फ्रेश आहे का, ते जर व्यवस्थित आलाय का, ह्याच्यावर मोडवर आहे का, बाबा ते उद्या गाडी मारत का, त्याच्यावर जनावरांच्या ह्याच्यावर पण आपल्याला कळायला पाहिजे ना. आताची परिस्थिती आहे, आज आता मार खाल्ला की माणसाला आता काय झालं मध्ये, आज मार खाल्ला की डोक्याला टेन्शन असते, कारण खर्च केलेला असते. तुम्हाला भाडे दिलेले असते, वायदे दिलेले असते, त्यांनी ते पेलत नाही, ते उद्या आणि पळवाय जाते, उद्या मार खाते, परवा पळवाय जाते. त्यामुळे इथं काय झालंय, बाबा आज इथं गाड्या जमल्या, आज परवाच इथं अड्डा झालाय. रोज अड्डा असल्यामुळे काय झालंय, रोज इथं नाही गावले की उद्या त्या अड्ड्याला माणूस जातेच. त्यामुळे आता ही नवीन पिढी अशी वायबल झाली, वायबल म्हणजे कुठेतरी भरकटच चालली. ही भरकट वाईट वयाची भरकटीत लागले. आता वाईट परिस्थितीच होणार त्याची त्याची. म्हणजे जरा ठराविक वेळ देऊन, बाबा माझा बैल आज का काम मिळाला, आज का मार खाल्ला, आपण का वायदी द्यावी, आपला बैल कमी पडतोय, आपण माहिकाला छोटासा अड्डा करायचा, 2 लाखाच्या अड्ड्यात जायचं नाही, आपली तिथे जायची ताकद नाही. मग तिथं त्या ताकदीच्या ठिकाणी तुम्ही जर तुमचा बैल त्या लेवलचा नाही आणि तुम्ही जर 50,000 देऊन त्याचा फायदा कोणा झाला, तुम्ही 50,000 देते त्याचा फायदा झाला, तुमचा फायदा होत नाही. तुमची फक्त काय 1 नंबरचा बैल मी घातलाय एवढीच परिस्थिती. मग तुमचा बैल गुलालात आहे का, नाही. त्यामुळे तो अड्डा सोडून दुसरा त्या लेवलचा आपला बैल बघून एखादा हलका अड्डा करा, तिथं समाधान वाटेल, बैला गोलाला पडला मालकाला मी समाधान वाटेल. ह्या परिस्थितीने जो खेळेल त्या खेळात आतापर्यंत आमच्या ती पूर्वीची त्यामुळे टिकलेत. आणि आता जे हे खेळ करते ही लई दिवस टिकत नाहीत आणि बैल पण लई दिवस पळत नाहीत. तेवढीच 1 वर्ष 2 वर्ष ही 10-10 वर्ष जे ठराविक बैलांना 10-10 वर्ष बैल पळाले, तर ती बैल 8 दिवसानं 10 दिवसानं आणि ठराविक तेवढंच 200, 250, 300 अड्ड होत होतं अखंड वर्षात. सीझन पावसाळा संपला का नाही, अखंड वर्षात ती ठराविकच अड्डा असायचं. सातवाडीचा अड्डा असायचा, भाऊबीजला, पुशेगावला शेवगारी महाराज यात्रेचा असायचा. आता पुशेगावला 4-4 अड्डे होते. ही कोरेगावला यात्रेचा एकच अड्डा होत होता, अक्षय तृतीय
म्हणजे माणसाच्या फिडिंग असाय डोक्यात नाही. बैलगाडी पहिली क्षेत्राची बैल पळवत पळते ठराविक जातीवान जे जुनी नातवाले होते नाही ह्यांना अक्षय तृतीयेला आपण कोरेगावमध्ये गाडी फायनल आहे ती आता 1 वर्षाची माणूस तयार करतो. म्हणजे त्यावेळी माणसांनी होते अक्षय तृतीयेच्या दिवशी कोरेगावला अड्डा होतो म्हणजे मोठाच. आता कोरेगाव 2 दिवसाला अड्डा आहे. तुम्ही बघताय जाताय मग ही खेळ चालू झालाय. पुशेगावला वर्षांनी एकच अड्डा होतो. पेडगावला गणपतीच्या वेळेला पेडगावला एकच अड्डा होतो. असं म्हणजे वर ठराविक ठिकाणी जिथं यात्रा असेल तिथं पारंपरिक मोठा अड्डा हे नावजेगान माणसं हौसनं. मी पुशेगावच्या अड्ड्यासाठी तर मी 2-3 वेळा माझी गाडी फायनल राहिली. 99 साली मी 1 नंबर केलाय तिथे. आता 22 साली माझी स्वतःची घरची गाडी फायनल राहिली तर त्या दिवशी फायनल झालं नाही. असं पण परिस्थिती आहे ना. कारण ती पुशेगावला उसून जायचं अड्ड्यासाठी. मी 8 दिवस म्हणजे 2 महिने तयारीला होतो. या बैलांनी तालीम द्यायची. मी वाटेगाव फाटीवर त्यांनी रेसले दिल्या. तिथनं जजमेंट किती बघितलं. मी परत एक अड्डा केला ताब्यामध्ये. त्या अड्ड्यामध्ये गाडी आपली किती पळाली. परत मी पेट्याला संध्याकाळ 6-6:30 वाजता रेसली टाकल्या. 2 फेऱ्यात 2 ड्रायव्हर बसवलं. त्यावेळी किती जजमेंट झालं. त्यावेळेला सनी आणि रायफल 81 मी तिथं पळाली ती गाडी 1 नंबर केलता. म्हणजे स्पीड त्यावेळी किती लागले काय लागले हे जजमेंट करून मी स्वतःची गाडी परत मी तिथे उतरली. तिने काही 10-15 फटांनी गट काढला आणि 15-20 फटांनी शिमी काढली पळाली. म्हणजे ती सराव दिल्यामुळे ही असं जजमेंट पाहिजे. म्हणजे आम्हाला हाऊस आदल्या दिवशी छकडा बैल रंग छकडा कलर करून आम्ही पुशेगावला जायचं होतो. आता छकडा कोण पिन वडतंय कोणाच्या छकडा कोणाला कोण पिन येतंय. आता ती काही खेळ नाही राहिला. ते आबा म्हणजे ज्या जुन्या गोष्टी लोक आहेत ना बारीक सारीक गोष्टी होती तुमच्यासारखी ती सगळी लक्ष देत होती. बाबा टापरी बांधली पाहिजे. तुम्ही सांगितले छकड्याला कलर देणं किंवा बैलाची तब्येत व्यवस्थित आहे का नाही बघणं ह्या गोष्टी आता कोण बघत नाही ना. आता ते पहिलं राहिलं नाही. पहिलं माणूस चूळ भरत होतं तोंड धुत होतं पायात चप्पल घालत नव्हतं बैल सोडताना. आता काय कॅनव्हास बटन निघले त्यामुळे सोडायचं कावा आणि घालायचं कावा. नवीन पिढी आहेत ना त्यामुळे टापर काही घालतच नाही. चष्मा घालते गॉगल घालते गॉगल. आता ती काही टापर कावा बांधायचे मग ती गॉगल घालून आता ती सगळे तसेच पद्धतीने झाल्या. त्यामुळे बैल पण त्या पद्धतीने गॉगल एखादं घालते एखादं चष्मा पण घालते. म्हणजे मालकाला धावते तू काय करतोय ती एखादं 1 नंबर करून बी देते एखादं मग 10 मार पण खाते ती. मग ते असं अशी परिस्थिती झाली. त्यामुळे पहिले पूर्वीच कसं माणूस सकाळी उठून बैल व्यवस्थित सगळं धुणं पुसणं टाइम टू टाइम खाऊन पिऊन त्यांना व्यवस्थित सगळे करून. आता खावा बिन वाटायचं कसा बिन बैल भरायचा खावा बिन जायचं. मी आता पहिले बैल पूर्वीला बैल पळवित होतो त्यावेळेला मी 5 वर्ष मी सकाळी करेक्ट टायमिंगवर जायच होतो. आदल्या दिवशी 4 वाजता 5 वाजता जायचं. मग टायमिंग पंचांग मध्ये बघायचं आपण कुठं काही देवदर्शन असं काय करायचं. टायमिंग मध्ये जायचं तिथं विचारायचं बाबा उद्या मी बैलगाडी शेती जाणार किती ते किती जाऊ वेळ सांग टायमिंग सांग. मग सकाळी मग 5 जर सांगितलं तर रात्री 1 झोपले तर 5 म्हणजे 5 बैल त्या जागेवर बाजूला 5 पावलं बांधणारच. आणि 5 बैल बांधल्यामुळे मी झोपत नव्हतो. मी तिथं पण देवाला जाणार कुठल्या पण. आज बाबा मंगळवार आहे काळा मॉडेल जायचं. आज बाबा कुठला रविवार आहे ज्योतिबानं जाऊन येऊन मी बैल पडलेले. इथनं ज्योतिबा जायचं पाया पडायचं बाबा आज बैलगाडी आहेत मी देवाला जातोय असं ठराविक पहिलं नाच होतो. आता काय त्याला रंग राहिला नाही. म्हणजे पूर्वी आस्था लई होती. होय पहिले असता होती बैलाची आणि बैल पण त्या लेवलची होती आणि माणसं पण तशीच होती हो. आता हे कसं झालंय खेळ येऊ प्रसिद्धीसाठी झाले त्यामुळे ह्याच्यात ही राहिलं नाही. आबा जुना आपला सण आहे का नाही त्याने काळ गाजवला. किती वर्ष पळाला. 5 वर्ष बैल पळाला. लॉकडाऊनचं 3 वर्ष त्याच्यात 1 वर्ष दुसऱ्यात पळाला लॉकडाऊनच्या आधी. आणि तुमचं हे होतं नाही आपलं बंद पडलं होतं 2 वर्ष 3 वर्ष बंद होतं. त्याच्यात 1 वर्ष बैल पळाला. मी खोंड घेतला होता यात्रेतून. ते 1 दुसऱ्यापर्यंत त्याने 10-12 फायनल केले आणि परत हे झालं तुमची बंदी आली. मग बिनजोड त्याने 70-80 करत 200-300 बिनजोड केले त्यानं आणि परत 1 वर्ष पळाला. चांगल्या बैला संघ पळाला ठराविक लक्ष्या जेवढ्या भागात जेवढे बैल टॉपचे पळवले त्याच्यात तो पळाला. डावी साईड फिट बायना आणि गॅरेंटेड तिची दशत होते. म्हणजे आपली गॅरेंट होते ना. कॅम्पतनं माणूस त्यावेळी बैल उतरला की माणसं गॅरेंट करत होते आज कोण 1 नंबर करेल पायऱ्यावर. आता ती कळलं नाही आज 1 नंबर कोण करेल. त्यावेळी माणसं आधी सांगत होते पायरा झाला की माणसांनी कळत होतं
की बाबा आज कोणाला धाबवले आणि कोणाची चिंतेचा कोणाचा तानाच्या पाच पायरा आहे व कुठली बैल दोन एकत्र आहेत त्यावेळी ते लगेच ठेवून आज ही गाडी कुठे पण पळून दे शेवटच्या सीमेत पळून ती गाडी 1 नंबर करत होती ती काय सकाळी पहिल्या गटात पळायला पाहिजे ते त्यावेळी कसं ठराविक तेवढीच 100, 200, 100, 150 गाडी येत होती हो 3 गट 2 गट 5 शिमी 3 शिमी काही वेळेला गटाला एकटीच गाड्या पळवत होत्या आता ती 10 गट 11 शिमी 25 गट असंच पद्धत झाल्या आबा त्या काळची बैल ठाम होती बैल ठाम होती हो बैल ठाम होती म्हणजे बैल ती ठराविक वेळेत पळत होती त्यामुळे ठाम होती आता जे बैल ठाम आहेत की कारण आता काय झालंय खेळ मोठा झालाय रोज 4 8 आहेत रोज आता जाईल तिथे एक नंबर पाहिजे जाईल तिथे 1 नंबर पाहिजे त्यामुळे त्या 10 8 झालं 1 नंबर मागाच येतोय ना 1 नंबर कुठे बघतोय त्यावेळी कशी 8-10 दिवसांना 8 8 असल्यामुळे बैल निवांत बसून बैलांनी ते ही होत होतो आणि बैल ईर्ष्य पळत होती त्यावेळेला काही गाड्या 2-2 वेळा आता आम्ही शिराळ्याला मागल्या त्यावेळेला वारणं ह्याचा गाडी पळत होती आम्ही वाघवाडीचा एक संजय म्हणून बैल घेतला खमकराचा 71,000 रुपयाला आणि ही खबरीन मावशी नाही हॉटेल वाली त्यांचा सुंदर एक पळत होता 3 वेळा गाड्या संघ सोडल्या तरी सामान म्हणजे किती स्पीड बैल पळत होती बरोबर पाडळीत अशी गायची ती गाडी पळत होती का नाही त्यावेळेला 3 वेळा सामनाच व्हायचा तेव्हा मारायचंच आता सामान धरत नव्हते त्यावेळेला जोपर्यंत गाडी मरत नाही तोपर्यंत 2 वेळा सोडा तेव्हा तिची मारायचीच गटाला त्याला घालवायचं आणि मग त्याला शिमेल चान्स आता ती तसं राहिलं नाही आता सामना तुला कुठं पाडायचं आता नवीन पद्धत चालू झाली हो मग त्यावेळी 3 फेरं बैल पळत होती म्हणजे किती 15-20 मिनिटात आता ती एक फेर काढला की दुसऱ्या फेऱ्याला पळत पण नाही ती आपण किती बैल झाली दावणीला आतापर्यंत बैल माझी झाली की एक 25-30 बैल झाली 25-30 बैल झाली सुरुवातीला माझ्याकडे एक चेतक होता चेतक नंतर एक सोम्या खोंड मी आणला मी अशी खोंडे घेऊनच पळवले ते चेतक मी 5,000 रुपयाला यात्रा बाजारात घेतला 30 नंबरात त्यावेळेला फॉर्म मध्ये बैल 1 नंबरच्या बैला सगळ्या गाड्या पळवत होत्या कुंभारवाज जर्शी ही अशा ठराविक अंबरनाथ वाल्याची बैल पळवत होती ती साखराईत पळवत होती गौंडवाडीची बैल पळवत होती वारणात अशी ठराविक बैल आमची बैल पळवून त्यावेळेला मी सुरुवातीला गेल्या मला मी 1 नंबरची गाडी होती माझ्या खोंड्याने मारली ती 11,000 खोंड्याने मग त्यावेळेला माझं ते जे ट्रेनिंग होतं त्यासाठी रोज मी आठवड्यातनं गुरुवारी पवनी आणि रविवारी रेसन आम्ही स्वतः देत होतो तालीम त्याचं टायमिंग करेक्ट काढून बघितलं आम्ही आणि मग ती बैल उतरली आम्ही एवढीच खोंड होती पहिली खोंडा एवढी खोंड असताना तुमची 1 नंबर पाळणारी बैल आम्ही मारत होतो म्हणजे ती सराव होता हो अशी परिस्थिती होती ती त्यावेळेच्या लोकांचा तुमचा अभ्यास मोठा होता अभ्यास मोठा होता त्यावेळी लोकांचा अभ्यास मोठा होता त्यामुळे आता काय करायला लागले ते टेम्पोनं बैल उतरून इंजेक्शन करून पळवायला लागले आता जी ठराविक नाथवाली जे 2 नंबर वाली टेम्पोतनं इंजेक्शन देते ती डॉक्टर स्वतः झाले मालक आज उद्या आता मार खाल्ला नाही लगेच इथे इंजेक्शन मारते दुसऱ्या मैदानावर उतरते बाबा का कमी पळाला आपण छाला घरला असं करत नाहीत त्यामुळे आता ही अटॅकचं प्रमाण जे आलंय म्हणजे नवीन पिढी नवीन बैल जे आता 1 वर्ष पळाला 4 अड्ड पळाला 10 अड्ड पळाला हे अटॅक जे येतात ही त्यामुळेच होते ही परिस्थिती त्यामुळे तुम्ही औषध उपचार करा बैलांनी कसं करा बाबा थकलाय काय केलंय तुम्ही एखादं इंजेक्शन द्या अंगदुखीचं द्या एखादी सलाईन लावा फ्रीजची तुम्ही मैदानमध्ये गट काढला की शिमेल इंजेक्शन शिमे झाले फायनल इंजेक्शन काही बैल 10 जण धरतात ही बैल परत बाद होते ना टिकून पळणार 1 वर्ष पळतील तुम्ही जायचे मग 2-3 8 काय करते 4-5-6 महिने फुल स्पीड जायचे ते 1 नंबर परत ते बैल टिकन झालेत कमी येते 10 वर्ष बैल पहिले त्यासाठी मग पळण झालेत पहिले मानतात त्यावेळी जनावरांनी खायला होतं उडीद होते मका होता जोंधळ्याचा कडबा होता आता नुसतं वाढवच हो आणि खाद्य आणि मग आता काही खाद्याशिवाय बैल पळवित नाहीत माणसं वैरण बैल पळतो ते टिकून पळतो जातीनिशी वैरण पाहिजे आता कसं झालंय खाद्य नसतं घामेलभर खाद्य ठेवायचं ती मग त्याला ती व्यवस्थित कमी जास्त होते पचत नाही मग एखाद्या आड्यावर ती ओव्हरलोड झाली मग कमी पडते जास्त पडते त्यामुळे जनावर आता गॅरेल जनावर 4 दिवस 5 दिवस थांबवून मोडवर होऊन जातीनिशी खाऊन त्याने उकरलं पाहिजे बसती उठते ही या पद्धतीनेच हा खेळ झाला पाहिजे तरी शिव खेळ त्या खेळाचे माणूस टिकल नाहीतर टिकत नाही आबा त्यावेळी तुमच्या काळात ज्यावेळेस तुम्ही बैलगाडी क्षेत्रात होता अजून बी मैदानात बैल घेऊन जायचं त्यावेळी कुठली टॉप मध्ये एखादी गाडी अशी पळायची तुमच्या ह्याच्यात की ती गाडी अशी बघत राहावंसं वाटायचं
नाही त्यावेळी गाडी पळवत होती त्या भागात म्हणजे सगळ्या जेवढं जिल्हा आपल्या भागात आहेत आता त्यावेळी आता आमच्या कसं झालं म्हणजे का आमच्या सांगली जिल्ह्यात ज्यावेळेस पूर्वी अड्डा होत होतं ठराविक 17 जिल्ह्यातली गाडी आमच्याकडे येत होती कराड तालुक्यातली गाडी सांगली जिल्हा जवळ आसपास 20 किलोमीटरच्या गाड्या पळते आता पुणे जन्माच्या तुमच्या ह्याच्यात जालनावरनं बैल याच्यात पळायला अशी परिस्थिती झाली आताची परिस्थिती. तुम्हाला कुठली गाडी आवडायची त्यावेळेला ठराविक आहेत गाड्या त्यावेळेस साताऱ्यात 1-4 गाड्या चांगल्या पळत होत्या तुमच्या कोरेगावची गाडी पळत होती महादेची एक अंबरनाथवाली गाडी असायची जी पिबाबाची गाडी पळत होती वारणा हॉटेलवाली गाडी पळत होती अशी ठराविक गाड्या त्यावेळी फॉर्म मध्ये त्यांचे 4-4, 5 वर्ष ती बैल तीच बैल होती ती काही बैल तिने बदलली नव्हती हाय ती त्यांचं नाव हाय तीच बैल फक्त टिकवून पळलेल्यामुळे 4-4, 5-5 वर्ष ती बैल पळाली अशी परिस्थिती त्यावेळी. आता रोज बैल पळते त्यामुळे तिघन झाले आणि आताची परिस्थिती बघतेच प्रत्येक जण बघते सगळ्यांना आता नॉलेज आहे त्याच्यात प्रत्येक जणाला टेम्पोत उभा राहून इंजेक्शन देते सगळ्या आता परिस्थिती इथं चालू आहे. तुम्ही मैदानमध्ये टेम्पोत बैल चढवायचा इंजेक्शन मारायचं खाली उतरायचं आणि पळवाय घेऊन जायचं. त्याच्यामुळे काय होतं तुम्ही कवा बिन तुम्ही जर ज्या वेळेला मैदानात जाईल त्यावेळेस टेम्पो ज्या वेळेस गट बेड एखादा ठराविक लक्ष देत जावा बैल टेम्पोत चढला आणि खाली उतरतात कशासाठी इंजेक्शन मारायला चढविते खेळ चालू झालाय तो त्यामुळे बैल टिकून पळवणार ना आणि घावणत काही बैल अशी घावण झालीत का घावण झाली ती जातीवर नाचवर करतोय ज्याला ती म्हणजे ही नाही की पळवूनच गाडी मारली पाहिजे पळवूनच. आता काय झालंय की आता ही ती कुत्री पळवली इंजेक्शन कुत्री पळवली नाही ही आता जी जाहिरात पोराची झाली लोक आता जी पिढी आहे ना ह्याने सगळं ती आता पहिल्यावर ते इंजेक्शन स्टोराज करून पळतो कुस्ती खेळते ती अशी परिस्थिती ह्या अनुभव पहिल्या पूर्वी माणसाने ती माहित नव्हतं काय केल्यानंतर काय होईल काय केल्यानंतर काय होईल. आबा एखाद्या मैदानात ज्यावेळेस सीमेला हार होत होती त्यावेळेस पुढच्या मैदानात ती गाडी ज्यावेळेस 1 नंबर करू त्या गाडीला मारायचा प्रयत्न कसा करायचा कारण पुढच्या मैदानात उतरताना पुढच्या मैदानात त्यावेळेस सिरियल निश्चित माहित होते हो नाही म्हणजे आता एखादी गाडी आपल्याला मारायची आता समजा आज आपण त्या गाडीने 1 नंबर केला आता त्यावेळी कशी करू दिली रिक्षा फक्त एकमेकाला म्हणजे आज मी 1 नंबर तुमची गाडी मारून जर मी 1 नंबर केला तर तुम्ही मी लगेच 10 मिनिटात हॉटेलमध्ये चहा प्यायला बसवत होतो म्हणजे ती काय पहिलं म्हणजे बैलांची रिक्षा होती मालकांची नव्हती बैलांची रिक्षा होती बघ तुझ्या बैलाला बैल मारत होत्या आता मालक एकत्र असायची पूर्वी. आता माझा बैल आज 1 नंबर केला तर बाबा उद्या तुम्ही 1 नंबर केला तर तुम्ही चर्चेत आला की बाबा तुमचा बैलानं आज 1 नंबर केला आता उद्या कराडमध्ये उद्या सांगलीला अड्डा आहे तुम्ही सांगलीला आले की तुमच्या सीमेत मी गाडी घालणारच का म्हणजे जजमेंट करायचं बाबा ह्यांची गाडी आपली गाडी का मार खाल्ला केले की त्या लेवल आपण पायरा करायचा आणि त्यावेळी पैरा होत होतं हो ठराविक माणसं शब्दात जाणवतं त्यामुळे कसं बाबा आज उद्याच आपण अटक करू का त्यामुळे पैरा होतं त्यामुळं काय चुकतंय ते त्याच्यात गणित करून माणूस ती गाडी लगेच मारत होतं आता ती होईना झालंय. म्हणजे त्यावेळी एकत्र बसून सांगून मारायचं पुढच्या अड्ड्यात होय मी 1 नंबर करणार त्यावेळी म्हणजे बैल पण तशी होते ना गॅरंटीची बैल होते आणि बैल तशी गॅरंटी असून बैल पळत पण होते त्यावेळेला आपल्याला आत्मविश्वास होता जनावराचा उद्या गेलं की मी गाड्या सगळ्या हाणणार ही म्हणजे ती बैल आपल्याला दाखवत करू ना आपली आता जी पिढी आहे नाही ही आपण स्वतः मीच 1 नंबर करतो अशी करते उद्या मैदान गेले मीच पळणार आहे मीच 1 नंबर करणार आहे अशी परिस्थिती आता झाल्या त्याचा बैल गटाला 10 नंबरला का उतरलं ना वायदी द्यायची उद्या जायचं मला बोलायला गावलं पाहिजे माझं नाव झालं पाहिजे मला 1 नंबर केलाच पाहिजे अशी परिस्थिती आता झाल्या. मित्रांनो आता आबांचा 10 बाजू नव्हता तो मोडला नवीन 10 बांधला आपण डहाली बघायची होत्या पण डहाली त्या एकत्र सगळ्या पोत्यात वगैरे भरून ठेवल्या बघता आले नाहीत. आबा त्या जुन्या व्हिडिओत नाही ते तुमच्या डहाली बगल ते म्हणजे जेवढ्या बगल तेवढ्या कमी डहाली लय म्हणजे फायनल झाले असतील आपल्या धावण्याचे हो एक माझे 500 फायनल झाले असते आता 500 डहाली आहेत एक 400-500 डहाली माझ्या अशा ही झाल्या म्हणजे खराब झाल्या आता एक 500 डहाली आहेत माझ्या तिथे जागेवर 500च्या वर फायनल केले होय 500 वर फायनल केले आपल्या महाराष्ट्रात भागात देशात म्हणजे भागात जिथं सांगली तालुका कराड सांगली जिल्हा सातारा पुणे जिथं असेल त्या जिथं गाव असेल तिथं माझं नाव आहे म्हणजे माझी बैल गुलालात राहिलेत 100% ती डहाली आहेत आपल्याला पुरावच आहे मग कुठेही पण भाग असून आटपाडी तालुक्यात गेले तर प्रत्येक गावात कुठलं बिन तिथं बाबा 25 गाव आहेत जिथं अड्डा असेल तिथं आपलं नाव झालेलंच आहे म्हणजे तिथली ढाल माझ्याला आहे
आपल्या ह्या बाबा सांगली जिल्ह्यात कराड तालुक्यात किती गाव आहेत, कोळ आहे, ढेबवाडी आहे, पाटण आहे, जिथं अड्डे होते त्या अड्ड्याचे माझ्यावर ढाल आहे. त्यामुळे काय आपल्यावर काय उगाच सांगायचं आणि ते व्हिडिओ हे तुमच्या मोबाईलवर आता हे करत त्याच विषय नाही. ढाली बघितलं मी लगेच कळतंय बाबा कुठं बाबा आज अड्डा झाला ओगलेवाडीला. ओगलेवाडीला माझ्यावर 4-5 ढाले. कराडला अड्डा झाला की तिथं सोळवाडीला जाऊन दे, विट्याला जाऊन दे, सगळ्या भागातले जिथं गाव आहे जिथं बैलगाड्या झाल्या तिथली ढाल माझ्याकडे आहे. म्हणजे तिथं मग गुलाल किती वेळ नंबर होऊन दे, 1 होणार 5 होणार खरं होणार असे ढाले आहेत. म्हणजे मार खाल्लेला नाही. आबा एवढं तुम्ही सांगितलं, ढाले आपण दाखवले नाहीत मित्रांनो पोत्यात भरल्यामुळं. जाईल तिथं गुलाल भेटायचा नंबर किती बी होऊन द्या. बैल पण तशी तुम्ही ठेवली असतील ना? हा बैल त्या लेवलचे होते ना. बैल मी 4-4, 5-5 वर्ष बैल पहिले पळविलेले. आता हे बैल मी घेऊन आता 2 फेट झाल्या. 7.5 लाख रुपये देईल, टॉप मध्ये जाईल. म्हणजे त्याला मग त्याला इंजेक्शन केली पाहिजे, दिले पाहिजे, मग त्याला वरच्या गाड्या मारतोय तो बघा, मग लगेच मरतोय 4 महिन्यात. अशी परिस्थिती झाली ना आताची. हे आपल्याला करायचं नाही ना. आपले बैल किती पळतोय, आपला बैल बाबा 1 नंबर मध्ये नाही, आपला बैल किती नंबर 4 मध्ये. मग आपण 5 नंबरच्या अड्ड्यात उतरायचं, म्हणजे 4 नंबर बैल 1 नंबर करतो. तुम्ही 4 नंबर बैल 1 नंबरच्या अड्ड्यात उतरून चालत नाही, मग हवत नाही तुम्हाला गाड्या. मग आपण म्हणा नाही की आपण मार खाल्लाय. आपण आधी जजमेंट करायचं. उद्या आता अड्डा मोठा असला, आपला बैल बाबा कधी 50,000 10 रुपयाच्या अड्ड्यात पळून दे, फक्त बैल गोलाला गेला पाहिजे. तुम्ही 5 लाखाचा अड्डा म्हणून बैल पळवत असला तर बुडणार 100%. आणि तिथे काय मी 1 नंबर करणारा बिन मध्ये 5 लाखाचा म्हणणार तो बिन मार खातो 5 लाखाच्या अड्ड्यात. आणि ज्याला कुठं 10 गट गावात नाही तो बिन तिथे 1 नंबर करतो. अशी गॅरंटी पण राहतात. हे खेळ आहे त्यामुळे काही गॅरंटी राहिलेली नाही बैलांची. कोण कुठं पळेल, केव्हा 1 नंबर करेल काय सांगता येत नाही. पहिले ठराविक माणसं अंदाज घेत होते. आज कोणा संग पाहिला तो उद्या अड्ड्याने 1 नंबर आहे, अशी परिस्थिती होती. मित्रांनो आबांनी जी सांगितलं ना खरंच आत्ताच्या मुलांना घेण्याजोग आहे. कारण आपण अशा लोकांच्या मुलाखती काय घेत असतो, अनुभव मोठा आहे, भरपूर दिवस त्यांनी या क्षेत्रात काढलेले आहेत. नवीन मुलांना काहीतरी नवीन शिकाय मिळण्यासाठी. आबा तुम्ही ही तुमचा अनुभव सांगताय, त्यातनं नवीन मुलांना पण शिकाय भेटेल. कारण ज्या चुका होत्या त्या सुधारतील की. आता तुमच्या काय करायचं, काय केलं नाही पाहिजे. नाद सगळ्यांनी कर, कोणी नाद हे काय सगळ्यांना सार्वजनिक नंदी आहे. ते काय कोणी फक्त हे नाद करताना टिकून करा. टिकलं पाहिजे खेळात टिकलं पाहिजे तरच नाव होणार. तुम्ही 1 वर्ष बैल पळवून नाव होत नाही. आम्ही 93 पासून मी 25 वर्ष बैल पळवते. 25 वर्षात मी काही 1 गुंठा केलेला नाही आणि माझ्या अंगावर काही कर्ज नाही. त्यामुळे ज्याचं मिळतंय त्यालाच घालायचं. त्याच्यापासून मिळवाय तुम्ही जाऊ नका. 5 लाखाचं बक्षीस आहे म्हणून तुम्ही 50,000 पाहिजे देऊन मला 5 लाख मिळते हे बघायला जाणारा गावत नाही 5 लाख. तुम्ही ती 5 लाख त्या 50,000 दिवसाला भाडे देताय ते बैलाने खायला घाला. त्याला 4 दिवस विश्रांती द्या. तुम्ही त्याला बैला पहिले व्यवस्थित करा, त्या मापाचा बैल घाला आणि मग ते त्या खेळात उतरा. तुम्ही 5 लाख बक्षीस दिसतंय, 2 लाख बक्षीस दिसतंय, त्या बैलाला इंजेक्शन करायचं, त्या बैलाला 50,000 द्यायचं, तो टॉपचा बैल घालायचा. असं करून पण मग हे खेळ टिकत नाही, नाव होत नाही. 4 अड्ड पळाला मग झालं. असं नाही, 4 वर्ष 5 वर्ष बैल पळायला पाहिजे तर नाव होणार. म्हणजे आता तुम्ही विचार करा की 2 वर्ष झालं माझ्या सातारा भागात कराड कोरेगाव टाकायला डिके धाब्याचं नाव नाही. म्हणजे आता बैल माझी कमी पैसे मी गेले नाही. मग आता तिथे गेल्यानंतर मला काय वळत नाही का डिके धाबा कोण म्हणताय का नाही, आहे ना, चर्चेत आहे का नाही. मग आपण 25 वर्ष नाव टिकवले म्हणून आहे. आता तुम्ही नादवाले, नवीन नादवाले, हे कोण पण असं नादवाला नवीन झालं, तिचं नाव कोरेगाव सातारा पुणे जिल्ह्यात कोण घेईल का? घेईल का? आता फडके वारले, त्यांनी बैल जातीने किती वर्ष, 20 वर्ष 10-15 वर्ष पळविले, त्यांना नाद केला की त्यांचं नाव अजून तर आहे का नाही. मग असं नाव करा तुम्ही. म्हणते माणूस मेला तरी त्याचं नाव मागं राहिलं पाहिजे. मग हे खेळ, ह्या खेळात हे असं नाव करा. उगाच ते काय म्हटलं तसं 4 दिवस करायचं आणि 8 दिवस बोंबलं जाय असं नात मग ही नाव होत नाही, प्रसिद्ध होत नाही. ठराविक पहिले मग बैल पळत होते की मग 10 बैल 10 आपली पहिली पूर्वी मग अजून तिची नाव आहेत. आताची जी पिढी आहे की नाही ही टिकून नाद करण झाल्या. पहिल्या बैल मग तुम्ही अशी बैल पळवा की आपलं नाव 10 वर्ष बैल पळून नाव राहिलं पाहिजे तर एक खेळात टिकला देऊ, अशी परिस्थिती आहे. पण आबा आता तुम्ही सांगितलं 93 पासून बैल पळवताय. तुमच्या दावणीला कायम 3-4 बैल मी बघितले. आता 3 याला माझा 3रा वेळ आहे ही. कायम भले बैल 1 नंबरात असू दे 4 नंबरात, पण बैल पाहिजे दावणीला.
हो बैल पाहिजे जमण्यात आज तू माझ्या जमणील मी बैल नसताना निदान कोंड तर 2 आणून बांधतोच. नादच आहे हो आपल्याला. उद्या याच्यापासून उद्या पळल परादेश घावल आपली जजमेंट करूनच पळवायची तरच पळवाय नाही पळायचं नाही. आपण त्यासाठी नावासाठी आपली जमणील बैल 1-2 असते तीच कायम. यातनं शिकाय काय आबा भेटते तुम्ही नाद केला पण कुठेतरी स्वतःचे पैसे खिशातलं घालवून कुठं काय विकून किंवा काय असलं नाही त्यामुळे आज तुमच्या दावणीला एवढी बैल आहे. नाही विकून बिकून असेल 2 नंबर काय केलेला नाही आपण असं फोनवरनं तुझा आणि माझा पायरा आपला बैल त्या लेवल असला तो पण आपल्या मागे लागतो की बरोबर तर ते खेळात आपण उतरायचं. नाही तर 50 दे 25 दे नाही ना तुझा पायरा थांबायचं पुढचा अड्डा करायचा. तो बैलच पाहिजे मग त्याला 50 देऊन आपल्या संग पाळायचं काही काम आहे अशी परिस्थिती आहे. आता म्हणजे पहिलं नव्हतं ते फोन केले माणूस बैल देत होते आणि एकमेकाचं सहानुभूती मानुभूत 4 वेळा बैल मागल्या 5व्या दिवशी देत होता. आणि त्यावेळी कसं होतं ते पूर्वी बैल 1 नंबर पळत असले की आज गाडीने 1 नंबर केला आणि जर मार खाल्ला तरी ती गाडी फोडत नव्हती पूर्वीची माणसं. काय बाबा काहीतरी एखादा जनावर नाही तर ड्रायव्हर चुकला असेल नाही तर कडल आली असेल काहीतरी सुट्टीला घाटाळ झाला असेल ती पुढचा अड्डा करून बघत होती. 1-2 अड्ड 3 अड्ड ती गाडी जुळवून पळवत होती. अशी ठराविक करतो आम्ही. आता पहिले मंगला मच्छड आमचा बैल राजा म्हणून बैल पळवतो त्यावेळी मागचा बंगला पण शंकर पळवतो नाही आम्ही 5 अड्डे सल्लग केलं 5 आणि 6व्या अड्ड्याला आम्ही पुष्कळ उतरलो होतो 10 दिवस बैल बसून तेव्हा आम्ही तिथे 1 नंबर केला. म्हणजे ती ही पाहिजे रॅक जमला पाहिजे बाबा काय केल्यावर काय होईल. आज तुम्ही माझ्या संग बैल पळाली उद्या ते संग तिसरा आहे 2ऱ्या अड्ड्यावर तीच आज मार खाल्ला उद्या आणि सकाळ उठले बैल घेऊन गेलेला आहेच. अशी परिस्थिती आता चालू झाली. त्यामुळे ठराविक पहिली पूर्वीची माणसं काय करत होती नाद जपायसाठी नाव होण्यासाठी बैल सांभाळून पळवत होती. 8 दिवसानच पळवत होती रोज पळवत नव्हती. हे पद्धत होती. आणि आज मार खाल्ला गाडीनं का खाल्ला की उद्याच सुधारणा होईल असे 2 अड्ड 3 अड्ड करून ती बैल गटवून पळवते. त्यामुळे ते बैल जर एकदा पळाले आणि सूर लागला तर ती बैल 5-5 10-10 अड्ड 1 नंबर करत होती. म्हणजे पहिली परिस्थिती पूर्वीची माणसांनी पहिला अनुभव होता बाबा ही लेवल मध्ये आज चुकी काय झाली बाबा एखाद्या बैल आज चुकीचा पळाला त्यामुळे आपण 1-2 फुटात मार खाल्लोय बाबा पुढच्या अड्ड्यावर आपण ह्या लेवल करून बघू अशी यंत्रणा माणूस सगळी जुळणी करून 4 अड्ड्याची जजमेंट करून बैल मग ती बैल काय बैल 1 वर्ष सलग पळवत होती एक ठिकाणी एका पायऱ्यात सलग 1 वर्ष. आता 1 वर्ष बैल पण पळत नाही 1 वर्षात मरतोय अशी परिस्थिती झाल्या. आबा माणसासने त्या कड नाही राहिला म्हणजे लगेच सगळ्या गोष्टी पाहिजेत. तुम्ही सांगितलं 4 अड्ड्याच्या जोडीनं मार खाल्ला तरी 5व्या अड्ड्यात ती जोडी 1 नंबर करायची. आणि ती एकदा जुळून जर पळाली आणि तिने त्या दिवशी 1 नंबर चालू केला ती परत 1 वर्ष कोणाला गावत नाही. एखादा गोष्ट झाला काय झाला म्हणजे ती आणि पायरा पण फोडत नाहीत बाबा. आपण एकमेकांचा आपलाच बैल आहे म्हणून बाबा बैलांची चुकी काय होती काय होती हे सगळं बघून पहिले पूर्वीची बैल नाद करत होती पळवत होती आणि एखाद्या शब्दाला जागत होती. आज समजा मी कोणाला जर बैल मागितला तर ते आपण फोन मागितला की तेव्हा फोन नव्हता गाडीवर जाऊन पहिले करत होतो. साताऱ्याला जायचं पुण्यात जायचं म्हणजे तिथे जायचं त्या मालकाची गाडी घ्यायची चहा पाणी करायचं तिथे आपण गेल्या मग आपण की मी समजा तुमच्या भागात पुणे जिल्ह्यात आलो मला तिथं बैल पाहिजे त्याने माहित असतो ना की डिकेदा भावल्याच बैल पडते. तिथे गेल्यानंतर आपण मध्ये जेवण चहा पाणी लगेच पायरा जावा येतो घेऊन आणि भाडं पण नाही लगेच शब्दाला माणसं जागत होती. आता पैसे 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 सगळा पैसा झालाय त्यामुळे नंदीबन बाय माणसाने फसवायला लागल्या. नंदीबन टिकून पळना फसू द्या पैशाचा बाजार केलाय बैलगाडीवाने. अड्ड तुम्ही सांगितलं पैर व्हायचं 8-8 दिवस 15-15 3-3 आठवडा आधीच व्हायचं मैदानात उतरायची जोड्या त्या. आता आज पैरा झाला तर उद्या टिकत नाही पैशाच हो. तुम्ही 10,000 वाढवून दिले तुम्हाला पायरा शब्दाला किंमत शब्दाला किंमत राहिल्या नाही. तुम्ही मी आज 50 देऊन तुमचा बैल घातला की तुम्हाला कोणी 60 दिले की मग ते जर आमचा जरा हे आहे मग त्यानं पायरा केलाय आणि आता या सगळी नावे झाली. पहिली पूर्वी मालक पैर कराय मालक आता ड्रायव्हर मालक सोडणार मालक सगळे किन्नर ड्रायव्हर हमाल सगळी झालेली आता म्हणजे हे राहिलेलं नाही. आता मी समजा तुमचा माझा बैल पळत असला तुम्ही मला शब्द टाकलाय ना बा मला बैल पाहिजे तुमचा यो पक्ष की मी घेऊन येणार की आता तुम्ही लगेच मी म्हणणार नाही तुम्हाला लगेच कोणतं सांगते ती माझ्या माघारी ती सोडणार पायरा केलाय आणि राव ती माझ्यावर कायम सोडा असते त्यामुळे मला त्यांनी द्यायला लागेल ही आता परिस्थिती झाली.
मग त्याच्यामुळे आता पडत्या काळात त्या लोकांना कोण पायरा देणार का? कुठच्या आता ज्यांनी पायरा तोडलाय त्यांना, कारण माणसं विचार करणार आता आईने वेळी पायरा तोडलाय, पुढच्या वेळेला बैल द्यायला नको. ठीक विचार करणार आता पैसे पैसे देणे करते हो, पैशावर चाललंय. कारण त्यावेळी तुम्हाला 50 ठिकाणी 60 आलेलं असते ना. बरोबर. आले का डोक्यात तुमच्या? तुम्ही ही ह्याच्या बैल जातीने एक ठिकाणी आपण पळवून गावाला दावायची तुम्ही कला दावली नाही. मी तुम्हाला 50 दिले, त्या दुसऱ्या माणसाने तुम्हाला 60 देतो म्हटल्यानंतर तुम्हाला 60 आल्यानंतर बाबा सोडणाऱ्यानं माझ्या माघारी नाही, ड्रायव्हरनं माझ्या माघारी पायरा केलाय आणि पुढचा अड्डा आपण करू, अशी परिस्थिती चालली. मग तुम्ही काय करता? पुढच्या अड्डा 50 घ्या ते होता, आता 10 वाढलं ना. या आताची परिस्थिती पायरी झाली आहे. आबा एखादा कुठला फायनल सांगचाला घरच्या जोडीचा की तिथं लढत झालेली टॉपच्या गाड्या होत्या, ते विसरू शकत नाही? पुशेगाव शेवारी महाराजा मैदानमध्ये 22 साली. कुठली जोडी होती त्यावेळेस? सुंदर न चान्या टॉपची गाडी जोडी झाली माझी तिथं. आणि पहिली सुरुवातीला 99 एक राजा म्हणून पळत होता, खोंडमे गाठला होता पुळकोटीनं मसवडवरून आणलेला, आणि मंगला बनसोडला शंकर. म्हणजे ठराविक मोठ्या कोरेगावच्या अड्ड्यात माझी गाडी फायनल राहिल्या. म्हणजे जिथं जाईल तिथं म्हणजे टॉपच्या अड्ड्यात म्हणजे चांगल्याच अड्ड्यात गाडी फायनल राहिलेली आहे. मग 1 नंबर झालाय का 5 झालाय का 6 झालाय. त्यावेळी 5च बक्षीस होती, आता 10 नाकारण 15 नव्हती. 5च बक्षीस, 5च शिम्या आणि 5 गट आणि 3 शिमी, ही परिस्थिती होती त्यावेळेला. आता त्याची परिस्थिती राहिल्या नाही ना. त्यामुळे जिथे आई जाईल तिथं गाडी गुलालात माझी सगळ्या अड्ड्यांनी नाव आहे, चर्चा आहे. आबा असा कुठला क्षण आहे की झोपतनं जर उठलं तरी तो कायम डोळ्यासमोर उभा राहतो, असा क्षण घडलेला तुमच्या जीवनात बैलगाडी क्षेत्रात कुठला आहे की तिथं तो क्षण कायम आठवणार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत? नाही, ती माझी एक ठराविक 3 बैल होती, सन्या, तो राजा, पायमंडल बावऱ्या. आपली गॅरंटी होती. आज बैल टाकून घेऊन गेले होते 100% फुल ना फुलाची पाकळी. मी गटाला पण मी फायनलला राहणारच, आणि तसं ईर्ष्या जर केली तर 1च नंबर करणार अशी गॅरंटी होती बैलांची. पहिले एक 4 वर्ष 5 वर्ष बैल माझी ती गॅरंटेड होती, गॅरंटेड. एखादा कुठला किस्सा देण्यात आहे त्या बैलाचा कुठले? नाही, सगळ्याच मैदानात त्या बैलांनी माझ्या ते म्हणजे मी जे ठरवलं आज की उद्या बाबा आपण अड्डा करायचा आहे, मग त्याला ती सगळी तयारी करूनच आपण करत होतो ना. थांबून पायरा त्या लेवलचा काय चुकायचं नाही बाबा. पायरा चुकल्यामुळे आपण फसलोय, आज वेळेत चांगल्या गेल्या नाही, ती मग त्याच्यात चुकलोय. आज गाडी कुठं हाणायची जजमेंट चुकलेलं नाही. आपल्याला कळायला पाहिजे बाबा कुठं हांडल्यावर आपण कुठं राहील, कुठल्या गटात हांडल्यावर काही जजमेंट बसेल, कुठली गाडी आपल्याला मारायची आहे, हे सगळे जजमेंट करून आपण 10 वर्ष हे खेळात टिकलेला आहे. आबा मी पण त्या मैदानात होतो, उंबरचं एक मैदान भरलेलं. हा, सान्याचे आणि गरुड म्हणून बैल होता, त्याच्या गाडीची भरपूर चर्चा झालेली. काय झालेली त्या मैदानात? चर्चा झाली मग त्यावेळेस बंद पर्यंत मध्ये अचानकच अड्डा घातला ना तिने बंद याच्यामध्ये. आणि त्यावेळेला ठराविक मी बैल चांगल्या बैलासंग बैल दिलता, खोंड होता आणि तो बाहेर गेला. त्यावेळी दत्ताभाऊचा बैल पळत होता चांगला गरुड. मला 4-5 बैल पायला लागली, माग लागली. मग ती दत्ताभाऊ भाऊ मला म्हणला अमोल गायकवाड, मला आबा आपली गाडी पळवू. त्याच्यावर दत्ताभाऊचा मला फोन आला, करूया आपण अड्डा, आम्ही गाडी नोंदवतो. त्यावेळेला आम्ही तिथे 5व्या फेर पळून 1 नंबर केला. म्हणजे आपली बैलाची गॅरंटी होती ना. 5 फेर झाली, 6 फेर झाली तर बैल 1 नंबर करत होती. 5 फेर का पळावं लागलं? 5 फेर म्हणजे गटाला घोटाळा झाला ना, जोडीचा कोण बाहेर गेला, त्यामुळे तिथे हार झाले. मग डबल पळवले, परत गट काढला, परत शिमी काढले, परत फायनल. 5 फेर झालं, असं झालं ना त्यावेळेला. कारण ते 4 फेर काढ 5 फेर असून 1 नंबर बैलांना करून झाला. म्हणजे आपला तो बैल पळत होता गॅरंटेड. म्हणजे ते नाव कधी कमी म्हणजे हे केलं, हार केलं नाही. मित्रांनो, त्यावेळेच्या बैलांना पण मालकाच्या इज्जतीचा ज्यावेळेस प्रश्न असायचा आबा, त्यावेळेस बैल 6 फेर पाहिली तरी जास्त स्पीड ती जातीने स्पीड होतं ना. ते बैलात धमक होती, त्याने अन्न खाद्य पाणी ताकद. आमच्या आता तुम्ही सन्याचा फोटो बघितला म्हणजे त्याला असे शरीर दिसती बघितली म्हणजे डोकं माणसाच फिरत होते. आताची बैल अशी पाक ढकलली तर ते 1 नंबर करते. त्यांनी ती पेलत नाही, ताकद कमी पडते. आता बैल त्या वेळेला दम होता, थांबवून पळायचं, त्यामुळं त्यांच्या अंगात ताकद रग बेग असायची. त्यामुळे 4 फेर 5 फेर आणि किती बी स्पीड असून म्हणजे पल्ला असून दे, एवढ्या स्पीड मध्ये ती बैल पळून पहिले टिकत होती. अशी परिस्थिती होती पहिली. या बैलगाडी क्षेत्रात आबा आला
आता तुम्ही बिझनेस पण आहे तुमचा, धाबा वगैरे आहे, सगळं आहे, बाकीचं शेती असेल किंवा काय काय या बैलगाडी क्षेत्राने शिकवलं? बैल हे माणसात माणूस की आणि नाव प्रसिद्धी हम्म. एवढे नावच की चर्चे बैलाकडं काय पैसे फायद्यात काय असं होत नाही. हम्म. ते नावच हम्म. डिकेदाबा इस्लामपूर आपल्या महाराष्ट्रात चर्चा झाली ह्यासाठीच आपण बैल पळलेले. आपलं हॉटेल आहे ना, आपल्या मध्ये 10-20 हजार रुपये धंदा होते. 10,000 गेले तर मी 10 रोज मिळवते मग 10 गाडीत बसायला असं नाही. आपल्या नावाचं नाव आहे आणि आपल्याला ती जातीनिशी बैलाचा नाद असल्यामुळे आपण त्या क्षेत्रात उतरले. बैल पळवायचा आपल्याला मला नादच आहे, आवड आहे. त्यामुळे आपण त्याच्यात नावासाठी आणि त्या आवडीसाठी बैल पळवते. पैसे मिळवायसाठी बैल पळवित नाही. आबा ह्यात क्षेत्रात तुम्ही नाद आहे त्यामुळे शिरला, तुम्ही ह्यात फायदा तोटा काय बघितला ना? नाही फायदा तोटा काय बैल नाही, फक्त ह्याच्यात सहानुभूती आणि डोकेलिटी वापरून खेळ आहे ते टिकला. हे जे खेळात पैसे मिळवायसाठी नावासाठी परिसर आज पळाय नाही. डोकेलिटीने काय केल्यावर काय होईल, कुठं फायदा करायचा, कोणासंग करायचा, कवा करायचा, कुठं करायचं, हे ह्याच्यात खेळ करून बघायला नव्या पिढीने पण ह्याच्यात सगळ्या तंत्रावर व्यवस्था अभ्यास करूनच ह्याच्यात खेळ करावा आणि बैल पळवावी. त्याच्यात मग तो 5 वर्ष 10 वर्ष टिकून पळत आणि ती प्रसिद्ध होईल नावायची. नाव होत नाही. नाव 1 वर्ष बैल पळवून दुसऱ्या 2 वर्ष परत थांबत नाही ना, पळत नाहीत. त्यामुळं ह्याच्यात सगळी व्यवस्था सगळी बुडायचं पण नाही आणि वर पण लय जायचं नाही, समतोल राहायचं. नाव चर्चेत फक्त राहिलं पाहिजे, एक कला फक्त डोक्यात घेतली पाहिजे पिढीने. मग आता ही जी वासरं आपण बघितली ही तयारी चालली पुढची, तयारी झाली पुढची तयारी, त्यांची पुढची तयारी त्यांच्या पण अशी आहे. पुढच्या वर्षी का होईना आपण कुठेतरी चर्चेत जाईल. कारण मग आता ते एक 18,000चा आहे, 1 लाख रुपयाचा आहे, एक 22,000चा आहे. मग काय माझ्यावर पैसे नाही, आता मी हॉटेल बांधाय 50 लाख घातलेत म्हणून मला काय 10 लाखाचा बैल घेऊन पळवा येईना का? आता ते नाही ना, चालन झाले ना. त्यामुळे ह्याच्यातनच काय नाव झालं तर झालं, नाही थांबलं दुसरी खोंड 2 घ्यायची. आबा तुमच्यासारख्या जुन्या लोकांच्या भरपूर मुलाखत घेतली, त्यातनं शिकाय काय भेटलं? जुनी जी बैलगाडा मालक आहे जास्त रकमेचा बैल घेत नाहीत, वासरू घेऊन तयार करतात. कारण का? त्यांना ते नाद आहे ना, त्यांना ते अनुभव आहे, त्यांना त्याच्यात हे आहे म्हणजे माहिती आहे बाबा जास्त रकमेचा बैल लय पळतो असं काय नाही. 50,000चा बैल 50 लाखाच्या बैलाची पण गाडी मारतो. कधी 50,000 बैल त्याला कॅरेजचं आहे, काय आहे, कसं लेवल करावं, आपण काय करावं, त्याला कष्ट केलं पाहिजे. हो पहिलवान लगेच तुम्ही हिंदी केसरी होत नाही. आता 1 नंबर बैल 50,000 रुपये 50 लाख रुपये देऊन बैल घ्याल, तू काय लगेच हिंदी केसरीचं बैल आहे का? तो त्या मालकानं तयारच केलेला असतो ना. मग त्यानं आपण पण करा ना तयार, असं म्हणतो मी. तुम्ही 50 लाख रुपये देऊन बैल घेऊन जे नाव करताय का नाही ते परत मग ही तुम्ही हे करा ना, खोंड तयार करून मग सगळ्यांनीच पळाय म्हणजे ही होईल. बैल किमतीने घेऊन बैल पळवू नका. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत समजा आता मला नाच करायचा आहे, मग ज्याला नाच करायचा आहे त्यानं खोंड घेऊनच करा, तो टिकल. कसा टिकल की तुम्ही आज 2 खोंड घेतले, मी आज 2 घेतले, मी लगेच हिंदी केसरी माझ्याकडे बैल आहे का? नाही. आपण दोघं खेळतच राहणार, ह्याच्यातनं खेळतच वर जाणार, ह्याच्यातच तो बैल तयार होणार. तुम्ही 50 लाख घेणार आणि लगेच उद्या गेल्या गाड्यात डिकेदाबा इस्लामपूर 1 नंबर, मग ती किती अड्ड करणार तुम्ही? त्यामुळे आता हे सगळे असंच लबाडीत झाल्या. त्यामुळे ह्याच्यात काही म्हणजे नाद माझा बंद होत नाही, कारण ह्याच्यात तत्व राहिलेलं नाही. म्हणजे कायम जर वर्चस्व आबा ठेवायचं असेल तर तळातनच घरचंच तयार केलं पाहिजे. घरच तयार केलं पाहिजे. कारण घरच्या वस्तूवर आपला विश्वास असतो. कारण आपण आता भाड्याच्या घरात राहणं घर बांधून राहणं फरक आहे ना. बरोबर, हक्काचं झालं ते. मग तुम्ही तळातनं फाउंडेशन घालून घर कसं तयार करताय तसं आचोती घरात जाऊन राहू नका ना. उद्या मालक घर करा म्हटले झाले की तुम्ही एखादी वस्तू तयार करा, त्यापासून नाव करा, चर्चा करा. म्हणजे थोडक्यात मजा झाली. 25,000 खोंड तयार वस्तूवर लाख जाईल, दिल जाईल, टेम्पो खर्च 2 लाख रुपये जाईल. तुमचं 48 लाख तर वाचलं. ते 48 लाखात तुमचे उपजीविका सगळं परपंच चालेल. म्हणजे आपले गोरगरीब जी नावासाठी शेतकरी वर्ग आमच्या भागाला हे 2 नंबरवाले ज्याचा पैसा कुठे ठेवायचा शेणा चालते हो. त्यामुळे ही ठराविक आमची लहान बैलवाली जी जुनी आहेत, जुनी नादवाली जातीने जे बैल पळवणारे त्यांना एखादा टेम्पो भाडं आज 500 आहे आणि 600 देऊ वाटत नाही. 100 जादा गेले राग म्हणजे त्यांचं मन नाराज होत होतं. ती माणसं 5-5 जण 20 लाखाची बैल घेऊन पळवतील, पळवत नाहीत. त्यामुळे ती आता जी जुनी पिढी आहे ती थांबली.
बरोबर. थांबल्यामुळे त्यांच्याकडे आहेत बैल, तर त्यासनी ती वरच्या लेवल जाय, मग 50 लाखाच बैल कुठला आणून पळवू. आपले जे नाद आहे ते पहिलाच असा चाललाय, त्याची जनावरे अजून आहेत आणि तिने ती टिकीवर आहे आणि तीच अनेक 4 वर्षात ती चर्चेत येणार. ती चर्चेत येते नाही बघा. आणि नवीन नादवाली करते ते, आज पळाला उद्या पळाला अशी विषय येतोय. मित्रांनो, आबांनी सगळी सविस्तर माहिती सांगितली आणि नवीन मुलांना शिकाय पण जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या त्यांच्याकडे नॉलेज आहे त्या सांगितल्या. आबा, तुम्ही सगळ्या एवढा मोलाचा संदेश दिला, आम्हाला वेळ दिला, मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.